ठाकरेंनी पहिल्यांदाच खरातवर भाष्य केलं आहे। शेतीसाठी पाणी नाही पण खरातला द्यायला पाणी आहे असं राज ठाकरे म्हणाले। राजकारणाच्या सोयीप्रमाणे प्रकरण बाहेर येत आहेत असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर कुणाची तरी वाट लावायची म्हणून ही प्रकरण बाहेर काढली का असंही ते म्हणाले। भोंदू खरात प्रकरणावरून राज ठाकरेंनी जोरदार टीका केली। भोंदू खरात प्रकरण मागील काही दिवसांपासून राज्यभरामध्ये गाजतंय। कशा पद्धतीनं त्यानं महिलांचं शोषण केलं आहे, लैंगिक अत्याचार त्यांच्यावर केले आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे सुद्धा आरोप त्याच्यावर होत असतानाच आता राज ठाकरेंनी या प्रकरणावरून भाष्य केलंय। आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही पण खराताला पाणी आहे। कोणतरी आला खरात, शेताला पाणी नाही मिळत। आमच्याकडे इरिगेशनची बोंब पण खरातला पाणी भरपूर। हे बाबा आमचे, ही महाराष्ट्राची अवस्था। ही प्रकरणं राजकारणाच्या सोयीप्रमाणेच बाहेर येतात, वाईट म्हणून बाहेर नाही येत। आता कोणाची तरी बत्ती लावायची, कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवणीतल्या ज्या असतात गोष्टी, त्या ठेवणीतल्या गोष्टी परत त्यावेळेला बाहेर काढायच्या। हे काही चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये आज नाहीये। आशा करूया भविष्यात ते लवकरात लवकर सुधरेल। जे करतायत तेही सुधारतील आणि मला व्यंगचित्राला पुन्हा एकदा संधी मिळेल ज्याच्यातनं लोक सुधारतील असं वाटेल, अशी आशा अपेक्षा बाळगूया। आज मी पहिल्यांदा अरुणभाईंबरोबर मी व्यासपीठावरती मी आज पहिल्यांदा बसलो आहे। मी जेव्हा राजकारणामध्ये नव्हतो तेव्हापासून मी अरुणभाईंना बघत आलो, त्यांच्याबद्दल वाचत आलो, पाहत आलो। या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवेत। या महाराष्ट्राच्या जमिनीवरती डोळा ठेवणारे गुजराती नको आहेत।